या कार्यक्रमाच्या निमित्ताने सतीश काकांची पण आठवण येते आहे. शब्द लेखकाचे आहे की त्याला सुद्धा किनार आहे या सगळ्या सोहळ्याला. पण काळजीचं कारण नाही आहे, ते आपल्या समवेत आहेतच. फक्त देहाने नाही, मनाने आहेत आणि ते बघून राहिलेले आहेत हा सगळा आनंद सोहळा. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला सुद्धा आनंद यात्री आलेले आहेत. जशी जशी सूचना होईल तसं तसं कार्यक्रमाला पुढे पुढे नेतो. मुद्दामून बोलून राहिलोय, घरी माझं कोणी ऐकत नाही, तुम्ही सगळेजण भेटले मग का बरं संधी सोडावी बा. कार्यक्रमाला सुरुवात करूया आता. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. एक दोन सूचना देऊन देतो. पहिलेच आपले भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवून द्या, कारण की या कार्यक्रमापेक्षा आपले मोबाईल श्रेष्ठ ठरतात आणि हा कार्यक्रम दुय्यम ठरतो, असं होता कामा नये. म्हणून थोडासा मोबाईलला दूर करूया आणि आपल्या जीवनामध्ये या पुस्तकाच्या निमित्तानं आनंद येणार आहे, त्या आनंदाचा आपण आनंद घेऊया. मुद्दाम गमतीनं म्हणतो मी, कर्णपिशाच्च त्याला म्हणून, मोबाईल कर्णपिशाच्च. पण चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. मी या पुस्तकाचे लेखक माननीय श्री चैतन्य सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष, या कार्यक्रमाचे उद्घाटक, या कार्यक्रमाच्या पुस्तकाचे प्रकाशक या सर्वांनी या व्यासपीठावर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या पुस्तकाचे लेखक श्री चैतन्य सहस्त्रबुद्धे यांनी पण सगळ्यांना सन्मानपूर्वक घेऊन यावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुलजी आहेत. या पुस्तकाचे उद्घाटक परम आदरणीय विपिनजी आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून स्वप्नील इसासरे आहेत आणि या पुस्तकाचे लेखक चैतन्य सहस्त्रबुद्धे. टाळ्या वाजवण्यासाठी कुठली टाळ्या करू नका बरं. आजच्या या पावन क्षणी मनाचे द्वार उघडूया. आजच्या या पावन क्षणी मनाचे द्वार उघडूया, विचार शांत करूया आणि ईश्वर स्मरणाने या सोहळ्याची सुरुवात करूया. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम, नासाग्रे वर मौक्तिकम करतले वेणू करे कंकणम, सर्वांगे हरिचंदनम सुलिलितम कंठे च मुक्तावली, गोप स्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी असं म्हणतो. आणि व्यासपीठावर सन्माननीय व्यक्ती आनंदवन या कुटुंबातील सर्व साधक आणि साहित्य रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांचं आनंद लक्ष्मी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये मनपूर्वक भावपूर्ण मी आशिष कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आपण येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एकत्र झालेलो नाही आहेत. निश्चित मंडळी, आपण येथे एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एकत्रित झालेलो नाही आहोत, तर आनंदाच्या, आत्मशांतीच्या आणि साधनेच्या उत्सवासाठी आपण एकत्र आलो आहोत. बस कार्यक्रमाला पुढे नेतो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करूया, म्हणजे आपल्याला कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करता येईल. दीप प्रज्वलन.
अज्ञानाचा अंधार दूर करणारा, विवेकाचा प्रकाश देणारा आणि आनंदाची लक्ष्मी जागवणारा हा दीप आता प्रज्वलित होतो आहे. हा दीप म्हणजे केवळ वात आणि तेलाचा नाही. हा दीप म्हणजे केवळ वात आणि तेलाचा नाही, तो आहे श्रद्धेचा, साधनेचा आणि शांतीचा सुद्धा. मान्यवरांच्या हस्ते या पवित्र दीपाचे दीप प्रज्वलन होत आहे. हा दीप अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सुद्धा. हा दीप आपल्या हृदयामध्ये चैतन्याची जागृती निर्माण करणारा सुद्धा. आणि संध्याकाळची वेळ आणि लहान मुलं सुद्धा म्हणतात शुभं करोति कल्याणम, हा सुद्धा तो दिवा. दीप प्रज्वलानंतर कार्यक्रमाला पुढे नेतो आणि मान्यवरांच्या परिचयाकडे जाऊया. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुकुल अग्रवाल दादा आपल्याला लाभलेले आहेत, आपल्या कुटुंबातील आहेत. भगवती ताल आणि आधुनिक किचन, ज्याला आपण मराठीमध्ये स्वयंपाकघर असं म्हणतो, या उपकरणाचे विशेष शोरूम यवतमाळकरांसाठी उपलब्ध करून देणारे ते आहेत. या सर्व कार्यात त्यांची भावंडे आणि सर्व कुटुंब त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना त्यांचा पाठिंबा सुद्धा आहे. मुकुलदादा यांचे रोटरी क्लब आणि सामाजिक संस्थांबरोबर अगदी त्यांचा जवळचा संबंध आहे. यवतमाळमध्ये अनेक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध असून त्याला भरीव योगदान ते करत असतात. कुठेही प्रत्यक्षात येत नाहीत, अप्रत्यक्षरित्या समोर येत नाहीत, ते अप्रत्यक्षरित्या मात्र त्यांचं भरीव योगदान असतं. त्यांचे वडील श्रीयुत देवी काका अग्रवाल यांचे मार्गदर्शन आनंदवनाच्या नियोजनामध्ये नेहमी दूरदृष्टीचे राहिलेले आहे आणि ते तसंच आहे. मुकुलदादांबद्दल अजून जर काही बोलायचं असेल तर आनंदवन आध्यात्मिक केंद्र म्हणून अधिक चांगलं व्हावं याकरिता ते विशेष प्रयत्नशील असतात. अशा मुकुलदादा अग्रवाल यांचं स्वागत राजीव चव्हाण काका करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुलदादा जरी असले तरी पण चव्हाण काकांनी आशीर्वाद त्यांना द्यावे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक परम आदरणीय आचार्य श्री आनंद यात्री. मैं कुछ लफ्ज हिंदी में भी प्रस्तुत करूंगा. परम आदरणीय आचार्य श्री आनंद यात्री अर्थात श्रीयुत विपिन जी, आप मूलतः कानपुर के रहने वाले हैं. आप इससे पहले कानपुर के कंपनी में मैनेजर थे. एक कंपनी में आप मैनेजर थे और आपके कंपनी के डायरेक्टर, उन्होंने आपको एक किताब पढ़ने के लिए दी. उस किताब का नाम था मुक्तेश्वरानंद, चित शक्ति विलास. और वो पढ़ी आपने और आपके जीवन में सिद्ध योग ज्ञान परिवार गणेशपुरी इसके प्रति अपार श्रद्धा भाव उत्पन्न हुआ. विपिन जी यह नाम कम रह गया, पीछे ही चल गया और गुरु कृपा के आशीर्वाद पात्र परम आदरणीय योग गुरु आचार्य श्री आनंद यात्री हो गए. आपका भाव सत्कार करना हमारे लिए सौभाग्य की बात है. मैं संजय जी सासरे इनको सम्मान पूर्वक आप आए और आचार्य जी का स्वागत करें, भाव सत्कार करें, ऐसे आपसे विनती करता हूं. पुष्पगुच्छ एवं शाल. या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून श्री स्वप्नील सतीश सिसासरे,
टाटानगर येथे टाटा स्टीलमध्ये आपण मॅनेजर म्हणून कार्यरत आहात. लहानपणापासूनच आपण आनंदवन परिवाराशी संलग्नित आहात. सिद्धयोग ध्यान परिवार गणेशपुरी येथील परमपूज्य गुरुमाई यांचे आपण अनुग्रहित आहात. निसर्ग आणि पशुपक्षींवर आपलं विशेष प्रेम आहे आणि अभिनयामध्ये आपली विशेष गोडी आहे. आपलं स्वागत राजू काका तांदळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. इस किताब के लेखक श्री चैतन्य दिवाकर सहस्त्रबुद्धे. आप मूलतः यवतमाल के रहवासी हैं. आपका लौकिक शिक्षण एमकॉम एमबीए तक हुआ है. आप जब 15 साल के थे तब से आप नियतकालिक, दैनिक समाचार पत्रों एवं साप्ताहिक विचार पत्रों से लिखा करते थे. आप यवतमाल के यवतमाल अर्बन कोऑपरेटिव बैंक में लोन डिपार्टमेंट में कार्यरत है. मुझे इस अवसर पर बताने में बड़ा हर्ष हो रहा है कि आपकी यह 12वीं किताब है और आनंदवन के परिवार के ज्येष्ठ श्रीयुत साठे, चंद्रकांत जी साठे यहाँ पर आए हैं. वो पुणे से है. मैं उन्हें आदरपूर्वक यहाँ बुलाता हूँ और चैतन्य जी का आप स्वागत करें एवं उनको शुभाशीर्वाद प्रदान करें, मैं आपको विनती करता हूँ. पुन्हा मराठीत बोलतो आता. चैतन्य प्रत्येक वेळेस मला माझी परीक्षा नेहमी घेत असतो तो, आणि या सगळ्या कटामध्ये त्याचा सगळा कट असतो. कट कारस्थानी नाही म्हटलं, कट म्हटलं बरं फक्त, कारण की कारस्थानामध्ये मग काहीतरी वेगळं असतं म्हणून कट म्हणतो. कट हा प्रेमाचा असतो, कट हा जिव्हाळ्याचा असतो आणि कट खूप लौकिक अर्थानं खूप चांगला पण असतो म्हणून कट म्हटलं, कारस्थान नाही म्हटलं. तर या कटामध्ये याचा सुद्धा सहभाग असतो आणि तो कसा सहभाग असतो की तो प्रत्येक वेळेस मलाच म्हणतो की तूच प्रास्ताविक कर कार्यक्रमाचं म्हणून, आणि नेमकं मला तेच नको असतं, पण तरी सुद्धा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतो, दिलेली जबाबदारी पार पाडतो. आनंद लक्ष्मी हे पुस्तक आहे आणि हे आपल्या समोर आता येणार आहे. आनंद कोई वस्तु नहीं, आनंद कोई वस्तु नहीं है जिसे बाहर खोजा जाए. आनंद वह अनुभूति है जो शांत मन में स्वतः प्रकट होती है. आज के भागदौड़ भरे, अस्थिर और प्रतिस्पर्धा से भरे जीवन में मनुष्य सुख की तलाश में हर दिशा में दौड़ता है, परंतु संतोष कहीं पीछे छूट जाता है. ऐसे समय कुछ शब्दों की आवश्यकताएं होती है. ऐसे समय कुछ शब्दों की आवश्यकताएं होती है जो मन को थाम ले, विचारों को शांत करे और आत्मा से संवाद कराए. और आत्मा से संवाद करने के लिए सिर्फ एक ही किताब है, वो है आनंद लक्ष्मी. आनंद लक्ष्मी का अर्थ भौतिक समृद्धि नहीं, आनंद लक्ष्मी का अर्थ भौतिक समृद्धि नहीं, बल्कि हृदय में निवास करने वाली संतोष की लक्ष्मी है, जिसे पाने के लिए कुछ जोड़ना नहीं पड़ता, जिसे पाने के लिए कुछ छोड़ना भी नहीं पड़ता, केवल भीतर झांकना पड़ता है, केवल भीतर झांकना पड़ता है. यह किताब मन का बोझ कम कर देती है. यह किताब मन का बोझ कम कर देती है और विचारों को विश्वास देती है. बस यही मेरे प्रास्ताविक के 2 शब्द है. धन्यवाद. कार्यक्रम को आगे ले जाता हुआ हूं. पुस्तक प्रकाशक म्हणून लेखणी जेव्हा जन्म घेते, लेखणी जेव्हा जन्म घेते तेव्हा प्रकाशक तिचा आधार बनतो. लेखकाने जरी पुस्तक लिहिलं तरी पण लेखणी जेव्हा जन्म घेते तेव्हा प्रकाशक तिचा आधार बनतो आणि लेखणीच्या साधनेला प्रकाशकाची वाट दाखविणारे, लेखणीच्या साधनेला प्रकाशकाची वाट दाखविणारे प्रकाशक माननीय श्री स्वप्नीलजी इसापुरे यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशक म्हणून आपले 2 शब्द मनोगताचे व्यक्त करावेत. धन्यवाद. काय बोलू?
मोठ्या प्रेमाने आणि सन्मानाने आपलं सर्वांचं स्वागत आहे. मला आज ही संधी दिली आहे त्याबद्दल चैतन्याचं धन्यवाद. आणि प्रश्न याच्यासाठी पडला की यांनी दुपारी सांगितलं की तू प्रकाशक आहे, मग करायचं काय? तर म्हणून मी एक आता जस्ट ऐकता ऐकलं की आनंद लक्ष्मी, आणि सांगताना पण सांगितलं की हे भौतिक वैभव नाही, आंतरिक शांती आहे. तर आनंद लक्ष्मी म्हटलं, याला उलटं केलं तर लक्ष्मी आनंद, कारण की मी पण त्यात बघतो की लक्ष्मी आनंद म्हणून मी तिथे आहे जमशेदपूरला. म्हटलं याला जर उलटं जर केलं आणि आनंद लक्ष्मी केलं आणि आनंदातच खरी लक्ष्मी आहे हे जर मी बघितलं तर माझं मन किती शांत होईल. आणि नेहमी कुठेतरी एक संग्रह मी शोधायचो, यूट्यूबवर शोधायचो किंवा एखादं कोणतं पुस्तक असायचं त्या ह्याच्यामध्ये काहीतरी संग्रहित केलेलं असायचं. पण मी पण अंबाबाईचा उपासक आहे आणि मला खूप आवडतं नवरात्रामध्ये त्यांची पूजा करायला म्हणा किंवा त्यांचं आराधना करायला. तर त्याच्यासाठी एक पुस्तक मी शोधत होतो आणि चैतन्यांनी ते, म्हणजे मी शोधता ते मला सापडलं की चैतन्यांनी आज जे पुस्तक लिहिलेलं आहे किंवा जे काही प्रकाशन करतो आहे त्या पुस्तकामध्ये मी जस्ट एक झळक बघितली. सुख करता दुःख करता सुद्धा त्याच्यात आरती आहे जी मला पण व्यवस्थित येत नव्हती, एखादं कडवं विसरून जातो. तर त्याच्यामुळे ते पण त्यात आहे. आणि कोल्हापूरची देवी यांची जी नित्य नियमाने जी आरती होते ती सुद्धा त्यात आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त काही पदे चैतन्यांनी स्वतः रचलेली आहे ती पण आहे. त्यामुळे हा एक संग्रह खूप सगळ्यांसाठी चांगला उपासनेचा एक आधार होऊ शकतो आणि ही उपासनासाठी खरंच खूप छान पुस्तक आहे. तर चैतन्याला विशेष धन्यवाद की त्यांनी अशी रचना केली आहे की जी सगळ्यांजवळ असावी आणि सगळ्यांनी ती जपावी आणि उपासनेमध्ये त्याचा उपयोग करावा, अशी ती ग्रंथासारखंच त्यांनी लिहिलेलं आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मला इथे संधी दिल्याबद्दल त्याबद्दल पण धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रम जरी उशिरा सुरू झालेला आहे किंवा होतो आहे, पण कार्यक्रम हा वेळेतच संपणार आहे एवढं मात्र निश्चित हे आता जाणवते आहे. स्वप्नील, धन्यवाद. आनंद लक्ष्मी प्रत्येक वाचकाच्या जीवनात शांतीचा श्वास बनेल. आनंद लक्ष्मी हा प्रत्येक वाचकांच्या जीवनात शांतीचा श्वास बनेल, समाधानाचा प्रकाश देईल आणि आनंदाची ज्योत निरंतर प्रज्वलित ठेवेल. हीच प्रामाणिक अपेक्षा आपण ठेवलीत. आपलं खूप अभिनंदन स्वप्नील. आणि अगदी आपण वळतो आहे आता की ज्याची आपण क्षण बघत होतो आणि लेखक तो क्षण बघत असतो किंवा तो प्रकाशकाचा क्षण आला पाहिजे. कारण की राघवही त्याचा जसा एक पुत्र आहे तसं आनंद लक्ष्मी सुद्धा त्याचा एक पुत्रच आहे. त्याच्यामुळे त्या पुत्राची वाट तो अवतरित केव्हा होतो की नाही, ज्याच्यापेक्षा आनंद लेखकाला केव्हा होईल बरं. तर त्यामुळे लेखकाला थोडंसं आता काही थांबवत नाही आणि तो आता पवित्र क्षण जिथे शब्दांना जन्म मिळतो आहे, आता तो पवित्र क्षण जिथे शब्दांना जन्म मिळतो आहे, मान्यवरांच्या हस्ते आनंद लक्ष्मी या ग्रंथाचं प्रकाशन आता संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ग्रंथाचं, या पुस्तकाचं प्रकाशन करावं. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. बोल अम्बा माता की जय, बोल अम्बा माता की जय, बोल अम्बा माता की जय. जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. आनंद लक्ष्मी हा ग्रंथ नाही,
आनंद लक्ष्मी हा ग्रंथ नाही, हा आत्म्याशी संवाद आहे. आनंद लक्ष्मी हा ग्रंथ नाही, हा आत्म्याशी संवाद आहे. या पुस्तकातील शब्द आवाज करत नाहीत. या पुस्तकातील शब्द आवाज करत नाहीत, पण ते मौनात उतरतात. या पुस्तकातील शब्द आवाज करीत नाहीत, ते मौनात उतरतात. ते उपदेश देत नाहीत, पण ते अनुभव देतात. हे पुस्तक वाचण्यासाठी सुद्धा नाही, हे पुस्तक वाचण्यासाठी नाही आहे, हे पुस्तक जगण्यासाठी आहे. एवढंच मात्र निश्चित. हे आनंद लक्ष्मी. कार्यक्रम को आगे ले जाता हूं, जिनकी उपस्थिति मात्र से कार्यक्रम की गरिमा बढ़ जाती है, ऐसे कार्यक्रम के सम्माननीय अध्यक्ष श्री मुकुल जी को मैं आमंत्रित करता हूं कि वो कुछ इस किताब के बारे में, लेखक के बारे में कुछ कहे. मैं उनसे अनुरोध करता हूं. मंचवर उपस्थित सर्व आदरणीय व्यक्तींचा वंदन करतो. आनंदवन परिवार आणि जगदंबेच्या श्रद्धेने आलेल्या सर्व भाविकांचं वंदन करतो. आनंद लक्ष्मी हे उपासनेचे पुस्तक प्रकाशित झाले असे मी सर्वानुमते जाहीर करतो. चैतन्याने संकलित करून ही सर्व पदे आरत्या एकत्रित आणले आहेत. आणि आज बापू काकांचं स्मृती दिवस आहे आणि सतीश काका यांची स्मृतीनिमित्त या निवासस्थानी हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी विपिन जी यांच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे. याचं मला खूप खूप समाधान वाटते. थोडं आनंदवन बद्दल सांगू इच्छितो. आनंदवन हे आध्यात्मिक क्षेत्र असून गेल्या 30 दशकाने तिथे सातत्याने अनुष्ठान, नामजप, साधना शिबिर चालत आलेलीच आहे. पूज्य बापू काकांनी आनंदवनची स्थापना करून खरोखरच आपल्या सगळ्यांवर एक उपकारच केलेला आहे. सध्या जगात अशी एखादी जागा जर भगवंताच्या कृपेने, साधनेने साध्य झाली असेल, तसा आपला एक आनंदवन आहे. या साधन भूमीला ही उपासनेची जोड या पुस्तकामुळे आपल्याला मिळणार आहे असं मला वाटते. चैतन्यांनी संकलित करून हे सर्व पदे एकत्रित केलेले आणले आहेत. आणि याचा एक विलक्षण समाधान ही मला वाटते. बापू काकांचा आणि आई जगदंबेचा आशीर्वाद असाच माझ्यावर आणि आपल्या सगळ्यांवर राहावा अशी इच्छा प्रकट करतो. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. दादा धन्यवाद. चैतन्यपेक्षा तुम्ही मोठे आहात, त्याच्यामुळे आशीर्वादाची उंची मिळालेली आहे मात्र निश्चित. आणि इस कार्यक्रम के लिए खास कानपुर से आए हुए माननीय आचार्य श्री आनंद यात्री जी, आपके बारे में मैं क्या कह सकता हूँ. मेरे पास तो कोई शब्द भी नहीं है, लेकिन फिर भी जिनके विचारों में अनुभव की गहराई है, जिनके विचारों में अनुभव की गहराई है और जिनके शब्दों में दिशा देने की शक्ति है. शब्द जब अनुभव से जन्म लेते हैं, शब्द जब अनुभव से जन्म लेते हैं तो वे मन को स्पर्श करते हैं. ऐसे ही अनुभवी विचारों के धनी परमादरणीय विपिन जी को मैं सादर आमंत्रित करता हूं कि वे अपने शब्दों से हमें भाव विभोर कर दे. और उनके श्री चरणों में मैं विनती करता हूं कि हमें वो शुभाशीर्वाद प्रदान करें.
साथ मिलकर हम उस परम सत्ता को याद करें जिसके कारण आज हमें यह अवसर हुआ है। नाम कुछ भी दें उस तत्व को, लेकिन प्रार्थना हम उसकी जरूर करेंगे। तो आप चाहें तो मेरे साथ इस मंत्र का उच्चारण कर सकते हैं या आप इसे ध्यान से सुन सकते हैं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। यहाँ उपस्थित सभी साधकों का और मंच पर विराजमान हमारे सभी मित्रजनों का, साथियों का मैं सादर स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ। और मेरे लिए बड़े सौभाग्य की बात है कि आज हम आपके बीच में हैं और इस ऐसे सुंदर प्रसंग पर, एक अविस्मरणीय प्रसंग पर हम आपके साथ हैं। इसके पहले कि मैं आगे बढ़ूं, मैं हमारे जो आशीष जी हैं, मैं आपके लिए क्या बोल सकता हूँ। मतलब आपके शब्दों ने मुझे इतना प्रभावित किया। आप ठीक कह रहे थे जब मेरा परिचय करा रहे थे आज दिन में, तो तब जो समझा उससे कहीं ज्यादा थैंक यू। बहुत गहराई में बहुत सुंदर शब्दों की रचना है, भाव है। तो आशीष जी आपका भी बहुत बहुत धन्यवाद। और इसके पहले कि मैं आगे बढ़ूं, मुझे एक जिनका स्मरण करना मेरे लिए आवश्यक है मेरे सद्गुरु के बाद, तो वो है कि हमारे मित्र जिनके कारण आज मैं यहाँ गुरु कृपा, और दूसरा एक कारण निमित्त बने हमारे सतीश भैया जी। उनको सतीश भैया कहता था। और आज जब मैं इस कार्यक्रम के लिए तैयार हो रहा था तो मुझे इतनी याद आ रही थी कि अगर वो होते तो उनकी खुशी देखते बनती। शब्दों में नहीं होता, वो उनकी भाव में होता। और यद्यपि वो शरीर से मेरे साथ नहीं है इस समय, लेकिन उनकी भाव उपस्थिति है। तो इसके लिए मैं उनको स्मरण करता हूँ, उन्हें प्रणाम करता हूँ। साथ ही साथ जैसा कि आशीष भैया ने कहा और आप सबने बताया कि आज बापू काका की तिथि है। और जिनके कारण ये परिवार यहाँ इकट्ठा है, हम सब इकट्ठा हैं, सच कहूँ तो उनके कारण है। और तो मैं उनको उनके श्री चरणों में प्रणाम करता हूँ। पुस्तक के बारे में कुछ कहूँ इससे पहले एक अनुमति चाहूंगा। क्या मैं ये माइक को अगर निकाल दूं यहाँ से और यहाँ पर आ जाऊं माइक को ले करके, क्योंकि सुनाई नहीं देगा सबको, तो ये जो बीच में एक है ना वो नहीं रहेगा। और कुछ पढ़ तो रहा नहीं हूँ, बोल ही रहा हूँ, तो चलेगा क्या? अनुमति है? क्योंकि ये आनंदवन परिवार अभी ठीक लग रहा है कि मैं आपसे बात कर रहा हूँ, आप मेरे सुन रहे हैं। तो बीच में पता नहीं रहे आशीष बोले उसको ऐसे अब लग रहा है कि मैं आपसे। इस पुस्तक को नाम दिया गया, कौन बताएगा इस पुस्तक का नाम क्या है? हाँ मैं बता देता हूँ, पूरा नाम मैं बता देता हूँ।
हिंदी यहाँ जितने साधक बैठे हैं सभी को हिंदी आती है ना, समझ पाएंगे। और नहीं समझ पाना तो ट्रांसलेशन वर्क खाता है, पीछे बैठी उनसे करवाने। बहुत सुंदर है। आप लोग आनंद वन से वहां से आए हैं, सब लोग आनंद वन से, जो लोग इस समय आनंद वन में रुके हैं उन लोगों का भी बहुत बहुत स्वागत। और तो इस पुस्तक का पूरा नाम जो दिया उसका नाम है श्री आनंद लक्ष्मी नित्य उपासना, है ना। इस पुस्तक का नाम श्री आनंद लक्ष्मी नित्य उपासना। मैं चाहूंगा आज हम चूंकि साधकों के साथ हैं तो क्यों ना हम इस नित्य शब्द पर बात करें। आपको आनंद के बारे में, महालक्ष्मी आनंद के बारे में बता ही दिया इन्होंने, आशीष जी ने। आपको सब पता भी है वैसे। और दूसरा उपासना के बारे में भी कुछ बात होगी, लेकिन नित्य के बारे में मैं आज चर्चा करना चाहूंगा। मैंने अपने गुरु से सीखा, ये जो सातत्य है ना, सातत्य समझते हैं आप लोग? नित्यता, कोई जो भी हम करें उसमें एक सातत्य होना चाहिए। कैसे हम रोज कैसे कर सकते, और जब हम रोज करते हैं, नित्य करते हैं किसी चीज को, तो वो हमारे जीवन का एक अंग बन जाता है, जीवन जीने की शैली प्रदान करता है। और उसी को हमारे सनातन में संस्कृति कहा गया। अब आप जानते हैं संस्कृति का निर्माण कैसे होता है? कोई बताएगा यहाँ बैठे हुए साथ? मैं ये देखो, वन वे ट्रैफिक नहीं होगा। अगर मैं बात कर रहा हूँ पुस्तक के बारे में तो वन वे ट्रैफिक समझते हैं आप, कि जा रहे हैं, बस जा रहे हैं, उधर से कोई नहीं आ सकता। ये नहीं, ऐसा नहीं है। मैं आपसे कुछ पूछूंगा और आप मुझे जवाब देंगे, और फिर मैं आपसे कुछ बात करूंगा। हम सब साधक बैठे हुए हैं यहाँ, प्रवचन करने थोड़ा आए हैं। आपको क्या नहीं पता मुझे बताइए? कौन है यहाँ जिसको कुछ नहीं पता? सबको सब कुछ पता है। और गूगल ने तो आजकल कमाल कर दिया, जो चाहो पूछ लो उससे, वो तुरंत उत्तर दे देगा। तो कौन बताएगा कि नित्य और उपासना, इन दोनों का समन्वय क्या है, संबंध क्या है? उपासना समझते हैं आप लोग? उपासना यानी क्या? उपासना यानी क्या? अरे आप लोग साधक हैं सब, बताइए उपासना यानी? अरे ऐसे कैसे हो सकता है? आश्चर्य। वो भी आनंद मन परिवार बैठा है, बापू ने सब कुछ यही तो सिखाया पूरे जीवन। चलो मैं याद करा, शायद आप संकोच कर रहे होंगे, पता नहीं मैं बताऊं तो ये सच है कि गलत है, सच है कि नहीं है ना, ऐसा कुछ हो सकता है। उपासना होती है दो शब्दों को मिलकर बना उपासना, उप और आसन, इनको मिलाकर के बना है उपासना। आसन होता है जो हम कहीं पर स्थित होते हैं, उप नजदीक। तो जब हम किसी के नजदीक होते हैं तो वो उपासना होता है। और ये जो हम कृत्य सनातन धर्म में भी करते हैं तो इसीलिए करते हैं कि हम अपने इष्ट के, अपने गुरु के, अपने भगवान के, अपनी माँ के नजदीक हो रहे हैं। वो है उपासना। अब हम बात कर लेते हैं नित्य उपासना, क्योंकि हम एक बार आपके पास आए हो, फिर आपको जीवन भर ना मिले तो फिर आप भूल जाओगे कि मन का स्वभाव है ना भूल जाना। थोड़े दिन संबंध बनाए के रखते, इसीलिए तो हम जो व्यवहार करते थे यही करते ना, हम आए हैं आप आइए। तो ये जो नित्य उपासना है, इसमें जो नित्य शब्द जोड़ा गया, जब मैं इस पुस्तक का कल ही मैंने चैतन्य भैया से लिया पुस्तक और इसको देख रहा था, तो मुझे मन में आया कि अगर ये भाव इनके अंदर से आया है नित्य उपासना, तो क्यों ना इसके ऊपर चर्चा की जाए। आपको ठीक लगेगा? क्योंकि फिर इसका उद्देश्य पूरा हो जाए पुस्तक लिखने में। तो उपासना अपने इष्ट के निकट होना, स्थित होना, लेकिन वो निकटता कैसे बनी रहे उसके लिए क्या करेंगे? आपको बताना पड़ेगा, गलत सही कुछ भी, संवाद करना पड़ेगा, बातें करनी पड़ेगी। और कोई सामने से और क्या करना पड़ेगा? और क्या करना पड़ेगा बताइए? हिंदी नहीं है, मराठी में बताइए, मराठी समझता है उसको।
सातत्य रखना पड़ेगा। सातत्य रखना पड़ेगा जी। और कुछ और मन में आ रहा है? हाँ, तो मैं बता रहा हूं। ये जो सातत्य है ना, सातत्य यूं नहीं बनता है शब्दों से। मैं इसलिए आपसे पूछ रहा हूं कि ऐसा मत सोचिए कि मैं प्रवचन दे सकता हूं, देता रहता हूं, पिछले काफी वर्षों से ऐसा कुछ हो गया है, हो रहा है, लेकिन फिर वो शब्द शब्द मेरे रहेंगे, आप सुनेंगे, आप जाएंगे, कहेंगे हाँ ठीक है, कार्यक्रम बड़ा अच्छा हुआ। जब आप कुछ अपना यहाँ से लगाएंगे तो मुझे विश्वास है कि थोड़े समय तक आपके अंदर वो चलता रहेगा, वो गूंज होती रहेगी। मैंने ये बोला था, फिर उस व्यक्ति ने ऐसा बोला, इसका क्या मतलब है, और फिर वो मनन शुरू हो जाएगा। साधक का जीवन शुरू होता है मनन से। श्रवण, मनन और निधिध्यासन, 3 शब्द हमारे शास्त्रों में। तो हाँ, क्या बोले थे? अभ्यास करना, अभ्यास करना पड़ता है। यस राज, अभ्यास करना, अभ्यास करना। और वो अभ्यास एक दिन का नहीं, वो जो सातत्य है वो बना रहे। और सातत्य बनाए रखने में एक शब्द जो मैं जोड़ना चाहूंगा, आ जाओ भैया बैठ जाओ, एक शब्द जो जोड़ना चाहूंगा वो ये है, कमिटमेंट। हमारी वचनबद्धता। हम कितना प्रवचन सुनते हैं, कितना कुछ सुनते रहते हैं, लेकिन अगर वो सुन के हमारा कमिटमेंट उसके लिए नहीं बना कि हम ये करेंगे। 5 मिनट, आज मैं चैतन्य भैया से बात कर रहा था उपासना के बारे में घर पे इनके, तो मैंने वही बात किया कि हम अगर एक कमिटमेंट कर लें अपने साथ में कि मुझे इतनी देर के लिए साधन में बैठना या नहीं बैठना, फिर हमें वो सातत्य आ जाएगा और सातत्य के साथ उपासना शब्द हमारे जीवन में चरितार्थ हो जाएगा। तो ये जो पुस्तक का संकलन किया गया, इस पुस्तक के पीछे उद्देश्य ये है, जो मुझे समझ रहा है, कि जो भी साधक आनंद बनाए, और जब वहां माता जी का मंदिर जो निर्मित हो रहा है वहां पर भी और घर पर भी, वो कैसे नित्य उपासना कर सकते हैं, उसके लिए एक संकलन है, जिसके लिए हमें कहीं जाना नहीं पड़ेगा, लेकिन ये जरूर करना पड़ेगा कि हम नित्य करें। तभी जो लेखक का जो परिश्रम है, मैं चैतन्य भैया से पूछ रहा था कि आपको समय कैसे मिलता है, आप बैंक में कहाँ, मतलब मेरे भी काफी लोग बैंक में रहे हैं और इतना सब कुछ करते हैं, इतने सब कार्यक्रम होते हैं, आप कीर्तन भी करते हैं, तो समय कैसे मिलता पुस्तक लिखने का? उन्होंने एक बड़ी अच्छी बात कही। उन्होंने कहा, मैं रिक्त स्थान नहीं छोड़ता हूं। आप समझ रहे रिक्त स्थान का मतलब क्या होता है? कौन बताएगा? रिक्त स्थान यानी जीवन में रिक्त स्थान जो होते हैं, हाँ, खाली जगह, खाली टाइम, हाँ, खाली टाइम, बचा हुआ वक्त। हाँ, बचा हुआ वक्त। हम कभी वेट करते रहते हैं ना, अभी समझो ट्रेन पे जाना है, ट्रेन नहीं आ रही है या आएगी अपने समय, हम 1 घंटे पहले पहुंच गए हम प्लेटफॉर्म पे। अभी उस 1 घंटे में हम क्या करते हैं? यूजुअली क्या करते हैं? बोर्ड देखते रहते हैं, टाइम टेबल देखते रहते हैं, या मोबाइल तो वही अपना साथी। अब तो सब साथी भूल गए, एक ही साथी बचा है, उसको आशीष जी ने बड़ा अच्छा नाम दिया था, ये दूर। तो वैसा हो गया है ये मोबाइल। खैर, उसके लाभ भी हैं, मैं उसकी बिल्कुल भी इस बात से सहमत नहीं हूं कि वो गलत है। गलत इन अर्थों में कि हमने उसका प्रयोग कैसे शुरू कर दिया है, उन अर्थों में गलत। अदरवाइज तो मेरे लिए तो बड़ा उपयोगी है। मुझे अगर किसी का सत्संग करना है तो हो सकता है मैं वहां जाऊं, वो मिले ना भी मिले, लेकिन मोबाइल है, उनकी लाइन पे वो उपस्थित हैं, हम सत्संग यहाँ कर रहे हैं यहाँ बैठ के, तो उसके लिए तो बड़ा उपयोगी है। लेकिन वो जो रिक्त स्थान भरने में हम उसका उपयोग कर रहे हैं किन्हीं दूसरी चीजों में,
वो टाइम टेबल है, अभी गाड़ी कहाँ पहुंची है, अब पहुंचेगी ना जब पहुंचना है, उसका दिखा तो नहीं इतने बजे आएगी गाड़ी, फिर भी वो टाइम टेबल देख रहे हैं। तो रिक्त स्थान को भरना, ये पुस्तक उस रिक्त स्थान को भरने में मदद करेगी और साथ ही साथ एक साधक को इन शब्दों से मदद मिलेगी जो उनके गुरु ने उन्हें साधन दिया है, जिसके द्वारा रिक्त स्थान भरा जा सकता है। और यही हो रहा है। आशीष जी भी यही कह रहे थे जब हम इनसे बात कर रहे थे कि आपको कैसे समय, तो बोले हम रिक्त स्थान नहीं छोड़ते। तो हम लोग भी आज यहाँ आए हैं, हम एक वादा करके जाए कि एकदम से नहीं, कोई एक समय समझिए कि हमारा ये रिक्त स्थान, इसमें हम 5 मिनट अपने आप को देंगे। और एक विषय और जिस पे हम थोड़ा प्रकाश डालें, हाँ, तो वो है कि समय ज्यादा तो नहीं देना, ये कार्यक्रम के बाद तो वो अभी बात करने की बाद में तो हमें ये पुस्तक मदद करेगी जो अभी हमने चर्चा किया नित्य उपासना में। और नित्य उपासना को हमें जो कमिटमेंट देना है उसके लिए देना है एक रिक्त स्थान को भरने से। ये 3 बातें मुख्य थी। बहुत बहुत हो गए। परमादरणीय विपिन जी, आपने तो हमें भाव विभोर कर दिया। कुछ लफ्ज़ें प्रस्तुत करना चाहता हूँ आपके बारे में। सभी को याद है, सभी को मालूम भी है, लेकिन आपके लिए नया है, इसीलिए मैं बोलता हूँ। हम अनुयायी आपके पाँवों के आदर्श लिए चल पड़े, हम अनुयायी आपके पाँवों के आदर्श लिए चल पड़े। बाधाएं अब हमें झुका न सकी, संघर्षों में अड़े रहे, फिर भी अमिट आपका नाम है। बस विपिन जी आपके पीछे चलना ही हमारा काम है। आणि मराठीमध्ये बोलतो, तुम्ही आमच्या सगळ्यांची खूपच परीक्षा बघितली बुवा, इतके प्रश्नांची आम्हाला सवय नाही हो। आम्ही छान ऐकू शकतो, पण तुम्ही उत्तर जर द्या म्हटलं की आमची फार गोची होऊन जाते बुवा। थोडासा घरगुती कार्यक्रम आहे म्हणून असं बोललो, पण कार्यक्रमाला पुढे नेतो। लेखकाचं आत्मनिवेदन, शब्दांची तपश्चर्या करणारी लेखणी, शब्दांची तपश्चर्या करणारी लेखणी आणि अनुभवांची शांत साधना, संवाद साधायला श्री चैतन्य सहस्रबुद्धे यांना विनंती करतो की त्यांनी हा शब्दांपलीकडला अनुभव आपण व्यक्त करावा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवती महालक्ष्मीच्या चरण पादुका ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्या करवीर निवासिनीला आणि आनंद लक्ष्मीला साष्टांग वंदन करतो। माझे वडील श्री बापू सहस्रबुद्धे यांची आज स्मृती दिवस। असं ज्या क्षणी एखादा फार मोठा अधिकारी पुरुष देह ठेवतो त्यावेळेला निश्चितच देवाधिक सुद्धा त्या ठिकाणी जमतात अशा पद्धतीचा शास्त्र संकेत आहे। म्हणून अशा अधिकारी व्यक्तीच्या निजधामाला जाण्याच्या दिवशी निश्चितच त्याला पुण्य पर्व काळ असं म्हटलं गेलेलं आहे। खरं तर बाबा देहानी गेले आहेत, पण आज आनंदवन परिवाराच्या प्रत्येकच्या अंतःकरणामध्ये ते अजूनही जिवंत आहेत आणि म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या माझ्या वडिलांना मी साष्टांग वंदन करतो। सतीश काका हे त्यांचंच प्रतिरूप होतं। एका साधकाने कसं जगावं, कसं राहावं आणि कायम भगवंताच्या अनुसंधानासाठी आणि सेवेसाठी आपलं जीवन कसं खर्ची घालावं याचं उत्तम उदाहरण जर काही असेल तर ते आहे सतीश काका। आणि म्हणून त्यांच्या निवासस्थानी आज आपण इथे सर्वजण जमलोय। खरं तर एका प्रकारे हा
जो प्रसंग आहे किंवा हा जो सोहळा आहे असं आपण म्हणू, या सोहळ्याला अत्यंत भावनेची किनार आहे. कारण दोन अधिकारी साधक, दोन अधिकारी पुरुष आज इथे सूक्ष्मामध्ये उपस्थित आहेत, ते म्हणजे बाबा आणि सतीश काका. तेव्हा त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या त्या प्रेरणेला मी वंदन करतो. आदरणीय बिपिनजी हे एवढ्या लांबून आपल्या इथे फक्त या आनंदलक्ष्मी करता आणि आपल्या सर्वांना भेटण्याकरता, मार्गदर्शन करण्याकरता, या दोघांचं अस्तित्व अजूनही चिरंत नाही हे दाखवण्याकरता, हे जाणवून देण्याकरता इथे आले. म्हणून मी त्यांनाही साष्टांग वंदन करतो. आपले प्रकाशक श्री स्वप्नील दादा इसासरे यांनी हा कार्यक्रम घडवण्यासाठी अतोनात परिश्रम केले. एवढंच नाही, आनंदवनच्या परिवाराने हे पुस्तक प्रकाशित केलंय. या परिवाराचा प्रतिनिधी म्हणून ते इथे प्रकाशक म्हणून उभे राहिलेत. त्यामुळे मी त्यांनाही वंदन करतो. मुकुल दादा हा तर कायम आपल्या पाठीशी आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये, आनंदवनच्या कोणत्याही उपक्रमामध्ये मुकुल दादा असलं की आम्हाला इतकं निर्धास्त वाटतं की बस आता फक्त माईकवर आपल्याला बोलायचं आहे, एवढंच विषय आहे, बाकी सगळं मुकुल दादा पाहून घेईल, इतकं त्याच्याविषयीची आम्ही आश्वस्त असतो. आणि आज अध्यक्ष तो म्हणून लाभलाय. त्यामुळे या कार्यक्रमाला एक जो भरीवपणा आलाय, त्या कारणाने मी मुकुलदादाला वंदन करतो. आपल्या समस्त सगळ्या मंडळींना मी वंदन करतो. आणि लेखकाचं मनोगत म्हणून जे काही मला वेळ दिलेला आहे त्याचं उत्तराई होण्याचा प्रयत्न करतो. आनंदलक्ष्मी हा ग्रंथ जर पाहायला गेला तर हा माझ्या एकट्याचा नाही. लेखक म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं जास्ती योगदान केलं असेल खरं, पण हा समुच्चय आहे, हा संग्रह आहे. आणि हा संग्रह आहे भावाचा, जगदंबेच्या विषयी असलेल्या भावाचा. आणि त्या कारणाकरता माझे अनेक सहाय्यकारी, सहकारी, मित्र हे एकवटलेत. त्यामुळे आनंद लक्ष्मीच्या या सोहळ्यामध्ये त्यांची नावं जर नाही घेतली तर ते अप्रस्तुत ठरेल. माझा मित्र इथे बसला, इथे अभिषेक पांडे म्हणून, अत्यंत उत्तम काव्यरचना त्याला पिढीजात मिळालेली आहे. त्याच्या वडिलांचा तो वारसा आहे. उत्तम काव्यरचना. ज्यावेळेला आनंदवनच्या उपासनेच्या बाबतीत मी विचार करत होतो की जगदंबेला कशा पद्धतीने आपण आळवावं, काय करावं, त्यावेळेला संभाजीनगरला एक देवीचं मोठं संस्थान आहे. आणि त्या संस्थानामध्ये त्यांनी देवीच्या उपासनेच्या पद्धतीने सर्व काही केलंय. तर त्यामध्ये राजोपचार नावाचा एक फार सुंदर काय म्हणतात एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये देवीला छत्र लावलं तर छत्राचं एक पद म्हटलं जातं, देवीला फुलं वाहिले तर फुलं वाहिल्याचं पद म्हटलं जातं, देवीला चौरी वारली तर चौरी वारल्याचं पद म्हटलं जातं, तिला पाळण्यामध्ये बसवलं तर पाळण्याचं एक पद म्हटलं जातं. असं तिला पद म्हणत म्हणत प्रत्येक उपचार केले जातात. त्याला राजोपचार असं त्यांनी नाव दिलंय. तर त्या पद्धतीने पद आपल्याही जगदंबेची निर्माण व्हावी या कारणाकरता मी अभिषेकला म्हटलं. आणि अभिषेकने अत्यंत रेखीव आणि सुंदर पद शब्दरचना त्यांनी केली. जगदंबेला जेवू घालताना आपल्याला माहिती आहे, गोंदवल्यामध्ये आपण महाराजांना जेवी जेवी बा गुरुराया ब्रह्मचैतन्य सदया म्हणतो. तसं अंबाबाईला सुद्धा जेवताना काय पद म्हणावं हे पद अभिषेकने तयार केलं. माझे मित्र डॉक्टर प्रसाद देशपांडे यांनी आनंदवन वासिनी या वासिनीष्टकम म्हणून त्यांनी संस्कृत रचना तयार केली. आणि श्री सूक्त बाकी सर्व रचना होऊन हे पूर्ण ग्रंथ हा संग्रह आकाराला आला. पण यासोबतच जगदंबेचा हा संकल्प ज्यावेळेला सुरू झाला आणि महालक्ष्मी अष्टक पठणाचा आनंदवनच्या सगळ्या मंडळींनी संकल्प घेतला आणि त्याची उपासना सुरू केली, त्यानंतर एक एक पद मला देखील रोज काही ना काहीतरी स्फुरण होऊ लागलं. त्या पदामध्ये रंगवुनी रंगणी आली रेणुका, मोहवुनी अंगणी आली रेणुका हे पद आलं. अनेक पदं आली, घेऊ घागर अंबा सुखाची सागर अशा पद्धतीची पदं आली. आणि ती पदं जेव्हा अधिक व्हायला लागली तेव्हा मला असं वाटलं या संग्रहामध्ये त्याचा उपयोग होईल. त्यामुळे अष्टमीच्या वेळेला आणि घागर फुंकताना जी पदं आपण म्हणतो त्या पदांचा सुद्धा समुच्चय या आनंदलक्ष्मीमध्ये आहे. मुळात आनंदलक्ष्मी हे उपासनेचं पुस्तक आहे, त्याला एवढा कशाला सोहळा करायला हवा असं सुद्धा काही जणांना वाटेल. आजकाल उपासनेची पुस्तकं काही कमी नाहीत. आणि तसं जर पाहायला गेलं तर ती जागोजागी विखुरलेली आहे. मग हे याच्यामध्ये वेगळेपण काय आहे? याच्यामध्ये वेगळेपण असं आहे की आनंदमधला जी अधिष्ठात्री येणार आहे त्या अधिष्ठात्रीला कशा पद्धतीने आपण
अर्चना करू शकतो, कशा पद्धतीने तिची आर्जव करू शकतो, यासाठी ही पुस्तिका फार मदतगार ठरेल असं मला वाटलं. किंबहुना तिथे गेल्यानंतर जगदंबे तुझी स्तुती करायची आहे पण मला शब्द सुचत नाही म्हणून मी नुसताच बसतो असं करण्यापेक्षा हे पुस्तक समोर असेल तर एखादं पद गुणगुणावं असं वाटेल, तिच्यासमोर म्हणावं असं वाटेल. जगदंबेला भाव अभिप्रेत आहे पण भावाला शब्द आले ना की मग जो आनंद होतो तो आनंद साधकाला अभिप्रेत आहे. जसा भगवंताला आनंद व्हावा म्हणून आपण उपासना करतो तसा त्या उपासनेने भगवंताला आनंद झाला याचा आनंद साधकाला व्हावा म्हणून सुद्धा आपली उपासना कार्यरत होत असते. मग अशी आदरणीय विपिनजी यांनी म्हटलं की उपासना म्हणजे काय, तर महाराज असं म्हणायचे उपासना म्हणजे भगवंताच्या अधिक जवळ जाणे. आणि ते म्हणाले उपासनाला वेळेचं अधिक महत्व आहे. केव्हाही आपण उपासना करतोय असं नाही, काहीतरी त्याला ठराविक वेळ असावी. तर म्हणाले वेळेच्या आपण जी वेळ ठरवतो त्या वेळेला आपण जरी उपस्थित नाही राहिलो तरी आपली उपासना हजर असते आणि भगवंत त्या ठिकाणी हजर असतो. मग अशी ते जसं म्हणाले कमिटमेंट, तसं भगवंताला सुद्धा कमिटमेंट असते की त्यावेळेला तो माझ्यासाठी काहीतरी पद म्हणतोय ते ऐकायला मी येते. जनाबाईचे पद ऐकायला भगवंत जात्यावर दळण दळायला येते. असे अनेक संत आपण पाहिले की त्याच्या उपचाराची त्या भगवंताला सवय झाली आणि ती सवय झाल्यामुळे एखाद्याला तो उपचार कमी जास्त झाला तर भगवंतच म्हणतो अरे ते आज केलं नाही वाटतं, आज झालं नाही वाटतं. ते व्हायला पाहिजे, ते म्हणायला पाहिजे. त्या उपचाराला काहीतरी काय म्हणतात साधन हवं, काहीतरी वस्तू हवं असं नाही, पण ज्या भावनेने ज्या भावाने ते आपण पद म्हणतो त्या पदाचा भाव भगवंतापर्यंत पोहोचतो किंवा भगवंत प्रतिसाद द्यायला लागतो. असं आहे मंदिर निर्माणाची एक एक वीट आता चढते. असं असताना जगदंबेची जशी बाह्य गोष्टीमधून आपण सगळी आता सोयी करतोय, तिचा गाभारा होतोय, बाकी सगळ्या आनंदांचा सगळा परिसर हळूहळू समृद्ध होतोय, तसं आतूनही आपण तिची तयारी करायला हवी की नाही. मला असं वाटतं आनंद लक्ष्मी हे पुस्तक त्या आतून तयारी करण्याचं एक माध्यम बनेल. आनंद लक्ष्मी हे पुस्तक आपल्याला जगदंबेच्या अधिक जवळ जाण्यासाठी एक माध्यम बनेल. आणि सर्वात महत्वाचं असं की ज्या बाबांनी वारंवार आपले समोर हा हेतू प्रकट केला आणि माझ्याही समोर ते सारखे हे म्हणत राहिले की आनंदला कायम काही ना काहीतरी उपासना चालली पाहिजे, काहीतरी भजन चाललं पाहिजे. मला आठवतं बाबा बसले आणि राजू काका समोर आले की ते म्हणायचे हा राजू भजन म्हणा, की राजू काका काही बघत नसे आणि भजन म्हणायला सुरुवात करत असे. असे कितीतरी क्षण राजू काकांच्या काय आपल्या सर्वांच्या समोर आहेत की त्या बाबांना ते फार आवडत असे. नंदाताई आली की नंदाताईंनी स्तोत्र म्हटल्याशिवाय बाबा तिला जाऊ देत नसत. हे का होत असेल? त्या पदांचा, त्या स्तोत्रांचा, त्या भजनाचा जो ज्याला म्हणतो आपण सूक्ष्म स्पंदनाचा जो भाव आहे ना तो पूर्ण आनंदमध्ये पसरून उरला पाहिजे अशा पद्धतीची बाबांची भावना होती. आणि म्हणून आनंदमध्ये सातत्याने भजनाला अधिक अग्रक्रम दिला गेला, सातत्याने नामस्मरणाला अग्रक्रम दिला गेला, ध्यानाला अग्रक्रम दिला गेला आणि अनुष्ठानाला अग्रक्रम दिला गेला. या सगळ्यांना पोषक असं हे आनंद लक्ष्मी आहे. आणखीन एक गोष्ट आनंद लक्ष्मीमध्ये आहे ती अत्यंत महत्वाची अशी आहे की तसं जर पाहायला गेलं तर बाबांनी ध्यानाचाच हे केले असल्या कारणाने सगुण भक्तीच्या बाबतीत बाबांनी पुरस्कार केला नाही असं नाही, पण तो त्यामानाने माफक होता. पण सध्याच्या काळामध्ये ही जगदंबा कायम आनंदमनला भगवंताची प्रेरणा देवते आहे हे दाखवण्यासाठी तिथे उभी आहे. मला प्रसन्न मालेकरांचे शब्द आठवतात. ते कोल्हापूरहून आले होते आणि जगदंबेचे फार मोठे अभ्यासक आहे, आपल्या सर्वांना परिचित आहेत. ते असं म्हणाले की तिथे जगदंबा ओटी आणि बाकी सर्व काय उपचार याच्यासाठी आली नाही आहे, तर ती साधन करून घेण्यासाठी आली आहे, ती उपासना करून घेण्यासाठी आली आहे. तिला बाकी काही नको आहे, ते तिला मिळतंय कोल्हापूरला. तिला हवं आहे तुम्ही एकदा आर्त साध तर घाला तिला, एकदा तर उदय वस्तू म्हणा, एकदा तर जगदंब जगदंब म्हणा, ती तिथून धावत येईल. अंबाबाई तिथे साधन करून घेण्यासाठी येते. या दृष्टीने आपण जगदंबेकडे बघा. मला आठवतं आनंदवन जेव्हा तयार झालं, फार जुनी गोष्ट आहे, यज्ञशाळा आणि बाकी आपली अन्नपूर्णाची वास्तू तयार झाली होती, पण बाकी काही तयार झालं नव्हतं. आम्ही फक्त रविवारी त्या ठिकाणी जायचो, तेवढं फिरायचो, 1-2 तास जायचो. बरं आमच्याकडे गाड्या नव्हत्या त्यावेळेला, फक्त शेखर काकांकडेच 4 व्हीलर होती.
बाकी सर्वजण आम्ही टू व्हीलरनी इकडे तिकडे जात असो आणि त्या त्या ठिकाणी जाऊन सत्संग होत असे. पण आनंदला राहण्याचं स्थान नव्हतं. आनंदला तिथे कोणी बाकी एरवी राहत नसे. एक व्यक्ती ठेवलेला होता, तो तेवढ्या वेळ पुरतं तेवढं जमीन पाहत होते आणि वास्तूही तेवढ्या नव्हत्या. अशा वेळेला एक दिवस असं झालं की बाबा अर्थात शोधात होतेच, पण एक दिवस बाबांनी असं जाहीर केलं की आता आनंदवनला आपली गाय येईल. बरं, आपली गाय येईल. तर सर्वांना प्रश्न असा पडला, आता त्या गाईला आणलं, गाईला रोजचा चारा द्यायचा, गाईला रोजचं पाणी द्यायचं, बाकी ते सर्व करायचं, कोण करेल हे? आनंदवनला कोण करेल? तर पण बाबांनी निर्धार केला होता की गाय आणायची. अर्थात त्यांनी काही व्यवस्था त्याची केलेली सुद्धा होती. मला अजूनही आठवतं, सुनील लोलेंकडे त्यावेळेला त्यांचं शिंदेनगरचं घर होतं आणि त्या ठिकाणी ती गाय आणल्या गेली. बाबांनी निवडलेली ती पहिली गाय होती. बाबा नेहमी सांगत, होरा शास्त्राप्रमाणे त्या गायीचं वर्णन होतं की त्याची शेपटी जमिनीला टेकलेली आहे, त्याच्या शिंगांची लांबी बरोबर आहे, एक शिंग वाकडा आहे, एक शिंग असं नाही, ते व्यवस्थित आहे, तिचे डोळे कसे असावे, इथपासून बाबांनी त्याचा अभ्यास केला होता. आणि नंदिनी आली. ती नंदिनी इतकी सुंदर होती, तुम्हाला सांगतो. ती ज्यावेळेला आली, आम्हाला फार आनंद, आपली गाय आली, आपली गाय आली, आनंदवनची गाय आली. बरं, आणि सुनील काकांकडे ती आल्यानंतर तिचं पूजन झालं, तिला औक्षण झालं आणि आता इथून ती आता आनंदवनला जाणार. तर तेवढ्या याच्यात जी मोठी मंडळी होती आणि जरा काय म्हणतात जाणकार मंडळी होती, त्यांनी बाबांना हाच प्रश्न केला, आता गाईचं कोण करील? आनंदवनला तर कोणीच राहत नाही, तुम्ही फक्त रविवारच्या रविवार जाता, गाईचं करील कोण? तर बाबा म्हणाले, ती आली आहे ना, निश्चितच काही ना काहीतरी झाल्याशिवाय राहत. असं बाबा म्हणाले. मी गायीविषयी सांगतोय आपल्याला, ती आली आहे ना, काही ना काहीतरी निश्चित होईल म्हणाले. आणि तिथे राजू दादा म्हणून आमचे होते, ते त्या ठिकाणी लक्ष देत होते. त्याला बाबांनी सांगून ठेवलं की जर यदा कदाचित तिला काही पाणी द्यायला किंवा चारा द्यायला हे झालं तर तू तुझ्या गोठ्यात आणून तिला बांध आणि पुन्हा आनंदला घेऊन ये, पण तिचा सांभाळ करणं हे आपलं काम आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, नंदिनी आली आणि आनंदवनचा विकास व्हायला झपाट्याने सुरुवात झाली. गोमातेचा आशीर्वाद लाभला आणि आनंदवनला एक एक गोष्ट, एक एक वास्तू, एक एक स्थान निर्माण व्हायला लागलं. ध्यान मंदिर निर्माण झालं, ध्यानकुटी निर्माण झाली, मग दत्तकुटी निर्माण झाली. आणि त्यानंतर तिथे आम्ही सगळेजण यज्ञशाळेत झोपायचो आणि पडदे लावून वगैरे त्या थंडीच्या याच्यामध्ये आम्ही राहून सत्संगासाठी राहायचो. काल आपण ते बघितलंय सर्व. मग पुढे हॉल निर्माण झाला, शेखर काकांनी तो हॉल मोठा निर्माण केला आणि त्याच्यानंतर आनंदवनची प्रगती होत राहिली. कायम त्या ठिकाणी लोक येत राहिली आणि अनुष्ठान करत राहिली. एका गायीच्या फक्त आगमनाने त्या आनंदवनमध्ये मंडळींचा राबता जर सुरू होतो, तर जर जगदंबा येत असेल तर काही ना काहीतरी होईलच ना. त्यामुळे त्या जगदंबेला नित्योपचार नकोय, नित्य उपासना हवी. हे फार महत्वाचं आहे बघा. म्हणून मी अगदी आपल्याला सांगतो, आपण सुद्धा आपल्या घरचं देवघर आपण कशा पद्धतीने वागवतो, त्या पद्धतीने आनंदवनच्या देवघराला, आनंदवनच्या जगदंबेला बघावं. तिचं भय बाळगू नये, तिचं प्रेम बाळगावं. आणि यासाठी त्या प्रेमाला पुढे नेण्याकरता आनंद लक्ष्मी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आनंदवन विषयी की ज्याच्यामध्ये आनंदवनचा थोडा बहुत इतिहास, बाबांच्या विषयीची थोडीशी संकल्पना, बाबांनी आनंदवन भूमीविषयी उद्गारलेले सगळे त्यांचे जे वाक्य आहेत ते, आणि याशिवाय पुढे काय काय होत गेलं आणि आनंदवनच्या वास्तू कशा कशा उभ्या होत राहिल्या, प्रत्येक वास्तूचं काय काय महत्व आहे आणि त्या वास्तूंमध्ये काय काय झालेलं आहे याचं सुद्धा मी थोडासा आलेख घेतलाय. याशिवाय आनंदवनला कसं जावं इथपर्यंत येऊन मी ते थांबवलेलं आहे. तर एकंदरीत आनंदवनच्या या पूर्ण ऐतिहासिक क्षणामध्ये हे पहिलं पुस्तक आहे की जे आनंदविषयी भाष्य करत आहे आणि ते बाबांच्या स्मृतिदिनी प्रकाशित होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. विपिन दादा हे दोन्हीकडून आनंदवनशी संबंधित आहेत. कसे ते मी तुम्हाला सांगतो. एक तर ते स्वतः योगाभ्यासी आहे. बाबांना योगाचा स्वतः जिथे योगाचारी असल्या कारणामुळे योग मार्गातला जो कोणी व्यक्ती असेल ना, तो बाबांना अत्यंत प्रिय असेल. म्हणजे कोणी योगाचे क्लासेस घेत आहेत असं म्हटल्यानंतर बाबा त्याला घेऊन बसत असतात. काय सांगतोस तू? अच्छा हेच शिकवतोस का? पण एक लक्षात ठेव बरं, योग हे जीवनाचं शास्त्र आहे. योग हे केवळ आसन नाही, हे केवळ तेवढा पुरता प्राणायाम केला, तेवढा पुरता आपल्याला इथे दुखतंय एवढे व्यायाम केले, संपला योगा.
तर ते नाही म्हणाले योगासन नाही आहे, योगा आहे, योगा ही जीवनशैली आहे असं बाबा त्याला सुद्धा बोलत असत आणि त्याला खूप अतीव प्रेमाने त्याच्याशी संवाद साधत असत. कारण तो योगाचा पाईक आहे ना, योगाच्यासाठी तो काही ना काहीतरी करतोय ना, याचं बाबांना विलक्षण कौतुक वाटेल. आणि म्हणून आनंद यात्री दादा तुम्ही बाबांना भावलेले व्यक्ती आहात, हा एक संबंध आहे. दुसरा संबंध असा आहे की आनंदवनमध्ये मला येऊन साधना करायची आहे, मला उपासना करायची आहे आणि मी अनुष्ठानासाठी तिथे राहणार आहे, अशा दुर्मिळ मंडळीपैकी आपण एक आहात. फार कमी लोकांना अशा पद्धतीचं वाटतं बरं का. तुम्हाला सांगतो, आपण समाजशील प्राणी आहे ना, आपल्याला एखाद दिवस बरं वाटेल, ते काही तास बरे वाटेल, पण अशा निर्जन ठिकाणी की एरवी कोणी नाही, फक्त भगवंत आणि आपण, तर आपल्याला असं वाटेल नको बाबा मोबाईल तरी सोबत असावा काहीतरी. आपल्याला लोकांताशिवाय की नाही चैन पडत नाही, एकांताची सवय नाही आपल्याला. आणि आनंदामध्ये जो एकांत आहे ना, तो थोडा गूढ आहे. तो ज्याला उमजला त्याच्या जीवनाचं सोनं झालं, पण तो ज्याला उमजला नाही त्याला असं वाटेल काय करावं बरं, इथे बसून तरी काय करावं, काहीतरी काम तर लागेल. तिथे जाऊन काही न करणं आणि शांत बसणं, चित्त स्थिर होणं, हेच तर खरं आनंदाचं मूळ लक्षण आहे. चित्त स्थिर होण्यासाठी काय करावं, यासाठी आनंद आहे. हे ज्यांना उमजलंय ते लोक आनंदांशी कायमतेने जोडल्या गेले आहेत, असा आतापर्यंतचा 30 वर्षाचा अनुभव आहे. आणि म्हणून या दोन्ही गोष्टीमुळे आपण कायम आनंदाला जोडलेले गेले आहात. मी असं म्हणेन की आनंदामध्ये जो आला तो एकदा चिकटला तो कायमचा चिकटला. आणि म्हणून आनंद यात्री दादांनी, आपल्या विपिन दादांनी असं पुढे आता समजायचं कारण नाही की इतना प्रेम मुझे मिल रहा है, अरे ये आपका ही कुटुंब है, ये आपका ही आनंदवन है, आनंदवन के परिवार के आप सदस्य हो, ये मैं बहुत खुशी से जाहिर करता हूँ. तो इसलिए ये प्रेम मिलना आपका हक है, ये प्रेम मिलना आपकी जहागीर है, ऐसा मैं कहता हूँ. असो लेखकाचं मनोगत हे म्हणून मी म्हणणार नाही, हे संकलकाचं मनोगत आहे. म्हणून मी माझ्या सगळ्या मित्रांना, ज्या मित्रांनी याच्यामध्ये सहाय्य केलंय, त्यांची सुद्धा अपार अशी भावना आहे की या जगदंबेपाशी आमची ही ओंजळ, शब्दांची ओंजळ अर्पण व्हावी. तर ती शब्दांची ओंजळ त्यांच्या वतीने मी अर्पण करतोय असं म्हणतो. त्या सर्वांना विशेष धन्यवाद देतो. आणि आनंद लक्ष्मीमधलं एक पद, फक्त एक ध्रुवपद म्हणतो आणि थांबतो. रंगभूनी रंगणी आली रेणुका, मोहभूनी अंगणी आली रेणुका, रंगभूनी रंगणी आली रेणुका, मोहभूनी अंगणी आली रेणुका, साथ देण्या संगती आली रेणुका, सदा काळी सोबती आली रेणुका, रंगभूनी रंगणी आली रेणुका, मोहभूनी अंगणी आली रेणुका. जगदंबा माता की जय. शब्दांपलीकडला अनुभव आणि मौनात उतरलेली भावना, पलीकडला अनुभव आणि मौनात उतरलेली भावना आणि आत्म्याशी संवाद साधणारे व आपले आत्मनिवेदन चैतन्य आपण मांडलेत, ते सुखावून गेलं. आपला आभार. वृंदावन आहे आणि यवतमाळामध्ये आनंदवन आहे. त्यामुळे खरंच आनंद आहे त्याचा, फक्त जो ज्याचा त्याचा कळावा. आणि आनंद यात्री आहेत इथे, गुरुकृपा त्यांना झालेली आहे म्हणून त्यांच्या गुरूंनी नाव त्यांना आनंद असं ठेवलेलं आहे. आपण मात्र आनंदाचे पथिकच आहोत अजून. त्यामुळे त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो की आनंदाचा पथिक मार्ग आणि आपणही आमचा हात तुम्ही पकडावा आणि आम्हाला आनंद यात्री तुम्ही करावं, हेच मागणं मागतो आनंद लक्ष्मीच्या चरणी. आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि अगदी शेवटच्या टप्प्याकडे, आणि तो म्हणजे आभार प्रदर्शन. मी
क्षमा मागतो हवं तर. पण या सगळ्या याच्यामध्ये श्री आशिष कुलकर्णींचा भाव सत्कार करणं अतिशय आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की गेले कित्येक पुस्तकं, गेले कित्येक ग्रंथ माझे आशिषच्या शब्दांच्या कोंदणाने वलयांकित होऊनच प्रकाशित झाले आहेत. त्याच्यामुळे आशिष खरं म्हणजे आपल्या घरचा व्यक्ती असल्या कारणाने बरेचदा काय होतं माहितीये का, संचलन करणारा खूप सुंदर बोलतो, पण त्याचा जो सन्मान करायला पाहिजे तसं होत नाही. तर मी दादांना सांगतो की त्यांनीच पुष्प घेऊन त्याचा भाव सत्कार करावा आणि आपण सर्वांनी मनापासून त्याचं कौतुक करू की किती गोड त्यांनी या कौटुंबिक सोहळ्याला एक मोठं वलय दिलंय. आशिषच्या विषयी फक्त एवढंच बोलतो की त्याचे शब्द जरी असले तरी त्याच्याविषयी असलेलं जे अपार प्रेम आहे त्याच प्रेमानं मला मात्र काही शब्द सापडत नाहीये. त्याच्यामुळे लेखक इथे तुझ्याविषयी, प्रेमाविषयी थोडा मूक झालेला आहे. आता तूच त्याला काही शब्द द्यावे. लेखकाचे कौतुक करतो. त्यांनी छान मगाशी म्हटलं की म्हणे भोजन केलं, भजन केलं की भोजन मिळतं. तो भजन बरं झालं, तो म्हटलं भोजन आता आहे थोड्या वेळी म्हणून. एवढंच मला फक्त कळालं. असो, सगळं विसरून जा. घरातले लोकच कौतुक करत असतात, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करूया, आभाराकडे वळूया. मंडळी, या ग्रंथामागे ज्यांचे हात दिसत नाहीत, मंडळी या ग्रंथामागे ज्यांचे हात दिसत नाही पण आशीर्वाद सतत जाणवतात, अशा सर्व कुटुंबीय, मित्र, प्रकाशक, आयोजक आणि उपस्थित प्रत्येक श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाची सांगता होत असली तरी पण आनंद लक्ष्मीचे विचार आपल्या जीवनात सतत नांदोत. आनंद लक्ष्मीचे विचार आपल्या जीवनात सतत नांदोत. मनात शांती, हृदयात समाधान आणि जीवनात आनंद घेऊन येऊत याच शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. निरोपाचे शब्द आहेत, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, असं म्हणतो आणि थांबतो. आनंद लक्ष्मी भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांनी समोर यावं. फक्त बिपिनजी इथेच समोर राहतील, कारण की त्यांचं आपल्याला ऐकायचं. फक्त बिपिनजी, आता मात्र प्रश्न फार कमी विचारा बुवा. नाही, हरकत नाही. आम्ही पण विद्यार्थी PhD चे आहोत, त्याच्यामुळे प्रश्न बिलकुल विचारा. सगळ्यांनी